नमस्कार. मच्छीमार म्हटला की आपण फक्त डोक्यावर टोपली घेऊन जाणारा मासेमार किंवा मच्छी मार्केटमध्ये विक्रेती असलेली महिला हेच चित्र साधारणपणे डोळ्यासमोर येते. परंतु ह्या मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये ज्या घडत असलेल्या ज्या काही उलाढाली असतात त्यांच्या संदर्भात, त्यांचं दैनंदिन जीवनमान काय असते या संदर्भात, त्यांना कुठल्या स्कीम्स दिल्या जातात, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते का, आणि एकूणच मच्छीमारांच्या जीवनामध्ये दुर्दैवाने एखादा जर अपघात घडला तर त्यांना कुठल्या सोयीसुविधा सरकारकडून दिल्या जातात याची माहिती सर्वसामान्यपणे कोणालाच तेवढीशी फारशी नसते. या सगळ्याच संदर्भामध्ये आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सागरजी कुवेसकर यांच्याकडून. सागरजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर मत्स्य व्यवसाय किंवा मच्छीमारी म्हटलं की एक ठराविक चित्र आपल्या डोळ्यासमोर नेहमी येते आणि त्यात करूनही सातत्याने विषय असतो तो पारंपरिक मच्छीमारांचा. एकूणच आपल्या विभागाकडून पारंपरिक मच्छीमारांना कुठल्या प्रकारच्या सुविधा असतात आणि काय देऊ केलं जाते? पारंपरिक मच्छीमारांसाठी आपल्याकडे 2 योजना आहे. हे DPDC अंतर्गत येतात. तर आपण नौका बांधण्यासाठी, म्हणजे फायबर नौका किंवा लाकडी नौका असेल नॉन मेकॅनाइज, तर त्याच्यासाठी आपण 2,50,000 पर्यंत अनुदान देतो. तसंच आपण जाळी खरेदीसाठीही अनुदान देतो. जर जाळी 3 टन, जर बोटीची कॅपॅसिटी ही 3 टनावरील असेल तर 200 किलोग्रामपर्यंत जाळीसाठी अनुदान दिलं जातो. तसेच 3 टनाखाली जर बोटीची क्षमता असेल तर आपण 100 किलोपर्यंत जाळीला अनुदान देतो. तर जाळीचा रेट आपण पर किलो 800 असं आपण म्हणजे GR नुसार निश्चिती केला आहे. तर 800 त्याप्रमाणे आपण 50% अनुदान दिला जातो. या 2 आपले प्रमुख योजना आहेत जे पारंपरिक मच्छीमारांसाठीच आहेत. तर असे आपण या 2 योजनेतून फायदा देतो. बरोबर. हे करत असताना म्हणजे पारंपरिक नेहमी आपण म्हणजे सातत्याने विषय असतो तो पारंपरिक मच्छीमारांचा की पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याला चांगलं कॅचमेंट मिळायला पाहिजे, यासाठी सातत्याने सर्वच म्हणजे प्रशासन आणि शासन हे दोघेही जण प्रयत्नशील असतात. त्या अनुषंगाने जर बघितलं तर त्यांना उद्युक्त करण्यासाठी की या सुविधांचा लाभ घ्यायला पाहिजे किंवा त्यांना जास्तीत जास्त कॅचमेंट मिळावं याच्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्या डिपार्टमेंटकडून त्यांना सहाय्य केले जाते किंवा कशा पद्धतीने त्याची प्रचार प्रसिद्धी केली जाते? आता आपल्या डिपार्टमेंटच्या 2 प्रमुख योजना म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, जी केंद्र पुरस्कृत योजना आहे. ती या जिल्ह्यात आपण जवळ 124 लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे आतापर्यंत आणि जवळ 115 लाभार्थ्यांचे आपण सबसिडी पूर्ण दिली आहेत आणि प्रोजेक्टही कंप्लीट झाले आहेत 115 लाभार्थ्यांचे. आणि तसंच त्या योजनेअंतर्गत आपण आता मच्छीमार म्हटलं की तो आपला लाईफ धोक्यात टाकून फिशिंग करतो. तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या सुरक्षतेसाठी आपण त्यांना एक अपघात गट विमा ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाचा एक भाग आहे. त्यातून आपण त्यांना 5 लाखाचा इन्शुरन्स देतो. तर सदरच्या विमाचे पैसे म्हणजे जी प्रीमियम म्हणतो आपण ते केंद्र शासन व राज्य शासन असे दोघे भरतात. आणि जवळ आपण आत्तापर्यंत 10,095 मच्छीमारांना कवर केलं आहे इन्शुरन्समध्ये 5 लाखाच्या. जर कुठचाही अपघात किंवा मृत्यू झाल्यास मच्छीमाराचे आपण 5 लाखपर्यंत इन्शुरन्स प्रोव्हाइड करतो त्यांना. आणि जर कुठची हँडिकॅप झाला मच्छीमार कुठचे किंवा काय असं झालं तर 2,50,000 पर्यंत त्यांना इन्शुरन्स दिला जातो. तर हा एक मुख्य पार्ट आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाचा. आणि मी पण हेच मच्छीमारांना सिंधुदुर्गच्या सांगेल की ज्यांनी कोणी जर अपघात गट विमामध्ये आपलं नाव नोंदवलं नसेल तर त्यांनी त्वरित डिपार्टमेंटला संपर्क साधून ते तुम्ही नाव नोंदवून घ्या. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणालात की पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमध्ये अशा पद्धतीची स्कीम आहे की ज्याच्यामध्ये मच्छीमारांना त्याचा इमिजिएट रिलीफ म्हणून काही सहाय्यता निधी मिळू शकतो. हेच करत असताना आणखीन कुठल्या प्रकारचं, कारण मत्स्य संपदा योजना ही त्याचा जो आवाका आहे तो खूप मोठा आहे, त्या अंतर्गत आणखीन काय सुविधा मच्छीमारांना दिल्या जातात? दुसरी योजना म्हणजे आपली सिंधुरत्न योजना आहे, जी राज्य शासनाची योजना आहे प्युअरली.
आपण जवळजवळ 75% प्रोजेक्टचं अनुदान देतो. त्यात आम्ही 4 ते 5 कंपोनेंट कव्हर केली आहेत. जसं रापण संघाला जाळीवर अनुदान 4 लाखपर्यंत सबसिडी देतो. तसंच आउटबोर्ड इंजिन जे पारंपरिक मच्छीमार आहे त्यांना आउटबोर्ड इंजिनसाठी आपण जवळजवळ 1 लाख रुपये अनुदान देतो. तर परत फायबर, नौका, जाळी व इंजिन असं ते गट असणार 4 ते 5 लोकांचा, आणि त्या गटाला आपण ते अनुदान देणार. तसंच इन्सुलेटेड वाहन आहेत त्यांच्यासाठी आपण अनुदान देतो. आता हे 4 ते 5 कंपोनेंट आपण सिंधुरत्न योजनेमधून प्रामुख्याने सगळे कव्हर केले आहेत. तसंच स्पेशली महिलांसाठी, जे महिला मच्छी विक्रेता आहेत, घरोघरी जाऊन मच्छी विकतात, त्यांच्यासाठी आपण स्कूटरची ही एक स्कीम राबवली आहे सिंधुरत्न योजनेतून. तर त्यांना आपण जवळजवळ 75,000 रुपयापर्यंत अनुदान देतो स्कूटरसाठी. स्कूटर विथ इन्सुलेटेड बॉक्स. ओके, त्यात म्हणजे ते मासे ठेवू शकतात आईस टाकून आणि ते घरोघरी विकू शकतात. बरोबर. आणि ती स्कीम स्पेशली महिलांसाठी. बरोबर. मग या स्कीमचा लाभ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती महिलांनी घेतला आहे आतापर्यंत काही? हां, सांगतो ना. किती आहे? स्कूटर 86 आहे. तर 86 महिलांनी आपल्या स्कूटरमधून लाभ घेतला आहे. स्कूटर विथ इन्सुलेटेड आईस बॉक्स. आणि त्याचबरोबर आता तुम्ही एक 5-6 स्कीम्स सांगितल्यात की जाळी घेण्यासाठी किंवा आउटबोट इंजिन आहे, इन्सुलेटेड व्हॅन आहे की जी फार महत्त्वाची, कारण मासा ही पेरिशेबल कमोडिटी आणि ती घेतल्यानंतर म्हणजे कॅचमेंट पकडल्यानंतर ती योग्य ठिकाणी जाईपर्यंतचा जो कालावधी आहे तो फार महत्त्वाचा असतो. मग हे जे आहे याच्यासाठी कशा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला या रत्नसिंधू योजनेतून मिळाला? तर आपल्याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स हा आउटबोर्ड इंजिनसाठी भेटला आहे पारंपरिक मच्छीमारांकडून. जवळ 377 लाभार्थी आपण मंजूर केले आहेत. मोस्टली ट्रेडिशनल फिशरमॅनच आहे, ज्यांचं NM जे बोटीला, नॉन मॅकॅनाइज बोटींना आपण ती आउटबोर्ड इंजिन देतो आहे आणि त्यांना आपण मोटराइज मॅकॅनाइजमध्ये कन्वर्ट करतो आहे. आता आउटबोर्ड इंजिनचा फायदा काय झाला की मच्छीमार फिशिंगसाठी, आता समजा कुठे आपलं पोटेन्शियल फिशिंग झोनचा आम्ही इन्क्वायरीज थ्रू डाटा आम्हाला दिला जातो, ते आम्ही संस्थांना पाठवत असतो. तर कुठे त्यांना फिशिंगला जायचं आहे, ते आउटबोर्ड इंजिनच्या सहाय्याने लवकरात लवकर त्या फिशिंग झोनच्या इथे पोचू शकतात. म्हणजे थ्रू मॅकॅनाइज वे. तो एक फायदा त्यांना खूप झाला आहे आता कमी टाईममध्ये त्या फिशिंग झोनपर्यंत पोचण्याचा. तसंच इन्सुलेटेड व्हॅनचं आपण जवळ 40 लाभार्थी मंजूर केले आहेत. इन्सुलेटेड व्हॅनचा इश्यू काय व्हायचा की म्हणजे आधी बिफोर इन्सुलेशन जे वाहतूक होते माशाची त्याचं पाणी सांडलं जातं रस्त्यावर. ओके, आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे बाईक्सचे चान्सेस असतात. फिशचं जे पाणी गळतं ते मोस्टली ऑइली असतं नेचरनी, तर त्यामुळे स्लिपरी होतं रोड आणि बाईक किंवा इतर कुठच्या गाड्यांची ॲक्सिडेंट होण्याची फार शक्यता असते. तर इन्सुलेटेड आपण जी व्हॅन दिली आहे त्यात इन्सुलेशनमुळे एक स्पेसिफिक तो जे पाणी गळतं ते एका डब्यामध्ये स्टोअर होतं. खाली एक स्टोरेज असतो, ते सगळं वॉटर जे एक्सटर्नल वॉटर असतं ते स्टोअर होतं, म्हणून ते रस्त्यावर पडलं जात नाही. त्यामुळे आता ते एक प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. काही ॲक्सिडेंट जे माशाच्या पाण्यामुळे होतात ते थोडं कमी होणार निश्चितप्रमाणे. निश्चितच. म्हणजे हा एक फार मोठा म्हणजे त्याचा काय म्हणायचं त्याला प्लस पॉईंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे सगळं करताना म्हणजे जसं आता इन्सुलेटेड व्हॅन सांगितली किंवा बाईक किंवा स्कूटर आहे जाळ्यांसाठी देतात किंवा आउटबोट इंजिन आहे. मग एकूणच म्हणजे आपल्या मुळात आधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फिशरमनचं पॉप्युलेशन किती आहे आणि त्याच्या अनुषंगाने या सुविधांचा लाभ घेणारे हे जे काही प्रपोर्शन आहे ते आणखीन एक चांगलं होण्यासाठी म्हणून काय करावं लागेल असं तुम्हाला वाटते? आता जवळ आपल्याकडे 32,000 पॉप्युलेशन आहे मच्छीमारांचा आणि ॲक्टिव्ह फिशरमॅन अराऊंड 16,000च्या आसपास ॲक्टिव्ह फिशरमॅन आहेत. तर आत्ता जवळ 1,001 लोकांनी दोन्ही योजनेचा मिळून 1,001 लोकांनी लाभ घेतला आहे. ठीक आहे, आणि नक्कीच त्यांना आम्ही तर नेहमी प्रोत्साहन करू. कधी या योजनेचा काही माहिती पाहिजे त्यांनी डिपार्टमेंटला नक्की संपर्क साधावा. आमचे आमचे सागर मित्र नेमले आहेत आम्ही
34 पॉईंटला आमच्या 34 जे लँडिंग पॉईंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट लँडिंग पॉईंट्स आहेत सिंधुदुर्गचे, तिथे आम्ही त्या गावात सागरमित्र नेमले आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत. तर त्या सागरमित्र पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे बिटवीन फिशरमॅन अँड डिपार्टमेंट. ओके, तर ते एनी टाईम मच्छीमारांना मदत करतील आणि त्यांच्या सागरमित्रांच्या सहाय्यानेच आम्ही कॅम्प आयोजित करतो गावात ग्रुप ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससाठी, NFDBचं रजिस्ट्रेशनसाठी. हे एक आताचं नवीन कन्सेप्ट एक सांगतो, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म हे एक नवीन प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे केंद्र शासनाने. यात सर्व जे काही मच्छीमार आहेत किंवा मासेमारीच्या निगडीत जे कोण लोक असतील अलाइड ॲक्टिव्हिटीजमध्ये पण, तर त्या सगळ्या लोकांनी ह्या पोर्टलला रजिस्टर करायचं आहे. ते स्वतः पण मोबाईल थ्रू करू शकतात. आधार कार्ड पाहिजे, OTP येतो, OTP टाकायचा, ऑर एस आमचे कॅम्पेन किंवा CSC सेंटरला ते रजिस्टर करून घेऊ शकतात स्वतःला. आणि त्या एक सर्टिफिकेट दिलं जातं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यावर. ते सर्टिफिकेट तुम्हाला फ्युचरला खूप फायद्याचं ठरेल, कारण उद्या कुठच्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या मच्छीमाराकडे हे सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे. बरोबर. या सर्टिफिकेटचं काय म्हणाल, म्हणजे नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म. हां, म्हणजे त्याचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा किती मच्छीमारांनी या पोर्टलचा किंवा याचा हे केले? आपण जवळ 9,800 मच्छीमार रजिस्टर झालेत. त्यात 28 ऑर्गनायझेशन्स पण आहे, म्हणजे संस्थांनी पण रजिस्टर करायचं आहे लाभसाठी. जवळ 28 ऑर्गनायझेशन्स आणि 9,800 मच्छीमार या पोर्टलला आपले रजिस्टर झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आतापर्यंत. ते होतील, आता वाढत जातील. आम्ही ट्राय करतो आहे की जेवढे पॉप्युलेशन आहे ॲटलिस्ट मोर दॅन 80% तरी कव्हर करू आम्ही. बरोबर. हे सगळं करत असताना म्हणजे आता लाभाचा किंवा अशा पद्धतीचा जेव्हा विषय येतो तेव्हा नेहमी आपण बघतो की प्रत्येक म्हणजे कास्ट वाईज जर बघितलं तर अनेक लोकांना शिष्यवृत्ती असते किंवा त्यांना शैक्षणिक याच्यामध्ये काही सुविधा दिल्या जातात. तसं मच्छीमार समाजाशी निगडीत काही लाभ म्हणजे त्या शिकणाऱ्या मुलांना किंवा त्यांच्या हायर एज्युकेशन घेणाऱ्या मुलांना काही मिळू शकतात का? आता आपलं कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ फिशरीज जे येतं, तर तिथे एक लाभ म्हणजे जर 12वीला आपले जे काही टक्केवारी असेल त्याच्या 3% जास्त प्लस 3% आपल्या ग्रेडला ॲड होतात पर्सेंटेजला. आणि जर मच्छीमार असेल किंवा त्यांची फॅमिली मच्छीमार बॅकग्राऊंडची असेल तर त्यांना ते आम्ही सर्टिफिकेट देतो आणि त्यात त्यांना 3%नी अधिकचे म्हणजे 12वीच्या जे काही टक्के पडले प्लस 3% असे ॲड होऊन ॲडमिशनसाठी फायद्याचे ठरतात. हां, पण मग त्याच्यासाठी त्या मुलाने काय करायला पाहिजे? कारण जर त्याला हे जर 3% ॲडिशनल जर घ्यायचे असतील तर त्याने काय करावं लागतं? त्याने आम्हाला एक अर्ज द्यावा. आम्ही तो मच्छीमार आहे की नाही किंवा त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड मच्छीमाराचं आहे याची तपासणी करतो. किंवा तो फॅमिली मोस्टली आम्ही मच्छीमार सगळे सोसायटीला रजिस्टर आहे, सोसायटीचं एक पत्र जर असेल अर्जासोबत तर आम्ही लगेच त्यांना एक सर्टिफिकेट इश्यू करून देतो. आणि त्या सर्टिफिकेटवरती म्हणजे ते ते सर्टिफिकेट 3% त्याला जोडले की ते 3% त्यांना निश्चितप्रमाणे म्हणजे चांगलं हे त्यांना मिळू शकते. मगाचपासून मी वाचते इथे की सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा अभिनिर्णय अधिकारी. अभिनिर्णय अधिकारी म्हणजे नक्की काय आहे? अभिनिर्णय अधिकारी म्हणजे आमचं एक मत्स्य व्यवसाय विभागाचा एक कायदा आहे, MFRA म्हणतो आपण, महाराष्ट्र मरीन फिशरीज रेग्युलेशन ॲक्ट 1981. ओके, त्या कायद्याअंतर्गत आम्हाला जे पॉवर्स दिले गेले आहेत, तर मी ॲज अ अभिनिर्णय अधिकारी म्हणजे एक जजमेंट ऑफिसर म्हणून काम करतो. अभिनिर्णय अधिकारी म्हणजे काय? आता आमचं मत्स्य व्यवसाय विभागाचं महाराष्ट्र फिशरीज रेग्युलेशन ॲक्ट 1981, ओके, त्या कायद्याअंतर्गत आम्हाला जे ज्युडिशियल पॉवर्स दिले गेले आहेत, तर अभिनिर्णय अधिकारी म्हणजे एज्युकेटिंग ऑफिसर इंग्लिशमध्ये म्हणावं तर जे काय माझे एन्फोर्समेंट ऑफिसर केसेस दाखल करतील या ॲक्ट अंतर्गत, तर त्याचा निर्णय देणारा अधिकारी म्हणजे अभिनिर्णय अधिकारी. आणि अंमलबजावणी अधिकारी म्हणजे माझ्या खाली जे कुठचे अधिकारी आहे म्हणजे मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, हे सगळे अंमलबजावणी अधिकारी आहेत. एन्फोर्समेंट ऑफिसर ते ऑफिसर्स केसेस दाखल करणार.
ओके. अशा किती म्हणजे आता गेल्या वर्षभरामध्ये समजा मार्च आपण जर 31 मार्च हा जर आर्थिक वर्षाचं एक हे समजलं तर 24-25 मध्ये किती अशा केसेस दाखल झाल्या? आता आपण जवळजवळ 26 केसेस दाखल केले आहेत. त्यात जवळ 6 ते 6 जे केसेस आहेत ते परप्रांतीय नोकेचे आहेत. आणि तसेच आपण आत्ता तरी महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो दंड लावला आहे 25 लाख जवळ 26 लाखाचा आहे तो दंड. तो महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा हायेस्ट दंड आहे सिंगल बोटीला विथ रिकव्हरी. ओके. आपण एका मलपीच्या बोटीला जी वायुपुत्र आपण एक बोट पकडली होती मलपीची कर्नाटकाची, तर त्या बोटीला आपण जवळजवळ 26 लाखाचा दंड लावला होता. तो आपला महाराष्ट्रातला सगळ्यात हायेस्ट दंड आहे इंडिव्हिज्युअल बोटसाठी. आणि विथ रिकव्हरी आम्ही ते दंड वसूल पण केला आहे. म्हणजे आता जसं म्हणालात की मलपी बोटीला तुम्ही दंड लावलेला होता की जो महाराष्ट्रातला सर्वाधिक आहे. मलपी बोटींचं म्हणजे जे आहे साधारण किती डिस्टन्समध्ये त्या बोटी आल्या तर आपण कारवाई करतो किंवा काय असते त्याचं? कारण आपण नेहमी पेपरमध्ये फक्त वाचत असतो की मलपी बोटी आल्या, त्यांना पकडलं, त्यांना कारवाई केली किंवा त्यांच्या ह्याच्यावरचे एवढे मासे पकडले किंवा ताब्यात घेतले. काय असते ह्याचं गणित, कशा पद्धतीचं असते? तर आपलं बायफर्केशन आहे पाण्याचं की बाबा 12 नॉटिकल माईलपर्यंत जे असेल बेसलाईनपासून ते आपल्या टेरिटोरियल वॉटर्स आपण म्हणतो. ठीक आहे, ते राज्य शासनाची हद्द आहे 12 नॉटिकल माईल. त्याचे जे काय फिशिंग राईट्स आहे किंवा ॲक्टिव्हिटी जे फिशिंग रिलेटेड होतं ते सगळे आपले महाराष्ट्र फिशिंग रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत येतात. ठीक आहे, मग ते 12 नॉटिकल माईलपर्यंत जर कुठचीही परप्रांतीय बोट येऊन फिशिंग करत असेल तर ती इल्लिगल म्हटली जाणार. ओके. अँड 12 नॉटिकल माईलच्या बाहेर ती फिशिंग करत असेल विथ व्हॅलिड रजिस्ट्रेशन अँड लायसन्स तर ती लिगल म्हटली जाणार. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने 12 नॉटिकल माईल्सच्या जर आतमध्ये आली तर ती इल्लिगल अशा पद्धतीचं, म्हणजे तशा पद्धतीचं त्यांचं कार्यक्रम होत असेल. आता जसं आपण बघतो की 1 जून ते 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा जो पहिला येईल तोपर्यंत फिशिंग हे आपलं बंद असते. दुर्दैवाने त्या ह्याच्यामध्ये समजा काही अपघात घडला किंवा काही मिसॅप झाला तर आपण तुमच्या कायद्याच्या किंवा तुमच्या नियमांच्या अधीन राहून त्या मच्छीमारांना आपण काही कॉम्पन्सेशन किंवा असं देतो का? आता जी मॉन्सून फिशिंग बॅन आपण जे म्हणतो ते ॲक्च्युली 1 जून ते 30 जुलैपर्यंत आहे, 2 महिन्यासाठी. 61 डेजचा 31 जुलैपर्यंत 1 जून ते 31 जुलै हा मॉन्सून फिशिंग बॅन आहे 61 डेजचा. ओके, तर हा फिशिंग बॅन फक्त मॅकॅनाइज आणि मोटराइज बोटीसाठी आहे. पारंपरिक मच्छीमारांना बॅन नाही आहे. ओके, सो पारंपरिक मच्छीमार जे आपण म्हणतो जे विदाऊट एनी इंजिन किंवा काय फिशिंग करतात तर त्या फिशरमॅनसाठी तो बॅन नसतो. ओके, आणि शक्यता आपल्या सिंधुदुर्गात मॉन्सून फिशिंग बॅनच्या वेळी मासेमारी होत नाही असं. म्हणजे आपल्याकडे थोडंसं वेदर कंडिशनच आपली खूप रफ असते, शक्यता होत नाही. आणि ॲक्च्युली घटना कधी घडतात, बाय चान्स कुठचे ट्रेडिशनल फिशरमॅन जर जात असेल, काय झालं आता खाडी क्षेत्रात कधी होतं तसं, फ्लो ऑफ वॉटर जास्त असल्यामुळे खाडीला कुठचे फिशिंग करत असेल तर मग होण्याची शक्यता आहे काही घटना. मग त्यांना काही कॉम्पन्सेशन दिलं? कॉम्पन्सेशन म्हणजे आपण अपघात गट विमामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जे अपघात गट विमा आहे त्यात कव्हर असेल तर आपण 5 लाखापर्यंत आपण त्यांना कव्हर देतो. तसेच मासेमारी संकट निवारण निधी हे आपलं एक आहे ज्यात राज्य शासनाचं ते धोरण आहे, तर त्या अंतर्गत आपण 1 लाख रुपये मच्छीमाराला देतो. बट मॉन्सून फिशिंग बॅनच्या मध्ये फिशिंग करत असेल पण पारंपरिक असेल तर आपण देऊ, मॅकॅनाइज मोटराइज बोट्स असतील तर आपल्याला देता येत नाही. बरोबर, एकत्र करण्यात सहकारी ते तर आहेच, ग्रुप्स आहेत. जिल्ह्यामध्ये आता जवळजवळ 32,000 मच्छीमारांचं पॉप्युलेशन आहे.
यास आणि संस्थाही आहेत त्यांच्याशी निगडीत असलेल्या. मग या संस्थांना म्हणजे हे जे काही लाभ आहेत मच्छीमारांचे किंवा दरवर्षी बदलत जाणारे नियम असतील या संदर्भातली माहिती देण्यासाठी तुमच्याकडून कसे प्रयत्न होतात? आपण सागर मित्रांच्या मदतीने कॅम्प्स घेतो. वेळोवेळी जी स्कीमची माहिती द्यायची असेल कुठच्याही किंवा काय नवीन कन्सेप्ट आले डिपार्टमेंटचे त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण कॅम्प आयोजित करतो, जिथे सर्व संस्थांच्या सभासदांना बोलवतो, इतर संघटनांना बोलवतो. परत जे जिल्हा संघटना असते आपली एक सिंधुदुर्ग जिल्हा संघटना आहे सिंधुदुर्गची, तर त्यांना बोलवतो आपण. तर असं एकत्र सगळ्यांना बोलून आपण एक कॅम्प घेतो, त्यात ते माहिती देतो, एक्सटेन्शन जे वर्क करायचं आहे ते करतो. देन अजून एक मी तुम्हाला सांगतो की मच्छीमार जेव्हा फिशिंगला जातो, आता जनरली ऑगस्ट टू ऑक्टोबर थोडा क्लायमेट रफ असतो, तर आम्हाला IMDकडून अलर्ट्स येत राहतात दर 2-3 दिवसाचे, आणि आपण ते रेग्युलर बेसिसवर आपण मच्छीमारांचा आमचा व्हॉट्सॲप ग्रुप असतो संस्थांचा, तिथे आपण रेग्युलर ते टाकत राहतो. म्हणजे फिशिंगला जाताना त्यांना ती माहिती तरी भेटते की बाबा हां आज विंड कंडिशन कशी आहे काय आहे. आणि मच्छीमार शक्यता हुशार असतात इकडचे पारंपरिक, त्यांना प्रॅक्टिकली पण समजतं. आता एवढ्या वर्षाचा त्यांचा फिशिंग एक्सपिरियन्स आहे, हवा कुठून येते, हवा कुठच्या दिशेला आहे, काय आहे कसं आहे, त्यांना निघतानाच बऱ्यापैकी समजतं. म्हणून आणि आपण टेक्निकली ह्या गोष्टी देतच असतो IMDचे रिपोर्ट्स त्यांना. म्हणजे आणि वरून आपण फिशिंग बॅन पिरियडच्या वेळी नियंत्रण कक्ष स्थापन केलेला असतो आपला. 24 तास इथे फोनवर कोण ना कोण ड्युटीला असतं. इन केस ऑफ एनी एमर्जन्सी ते आपल्याला संपर्क साधू शकतात. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आपली एक स्कीम आहे, लाईव्हलीहूड अँड न्यूट्रिशनल सपोर्ट फॉर सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड ट्रेडिशनल फिशरमॅन. ठीक आहे, जे मच्छीमार ज्यांच्याकडे BPLचं सर्टिफिकेट आहे अशा मच्छीमारांसाठी आपण लाभ देतो. जेव्हा हे मॉन्सून फिशिंग बॅन असतो तर प्रति महिना आपण त्यांना 3,000चा लाभ देतो. ठीक आहे, तर त्यांना काय करायचं आहे, एका पंजाब नॅशनल बँकमध्ये अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्या अकाउंटमध्ये त्यांनी बॅन पिरियड सोडून 8 महिना जो शिल्लक कालावधी आहे त्यात त्यांनी 1,500 रुपये भरायचे आहेत, त्या अकाउंटमध्ये जमा करायचे आहेत, आणि ते पैसे त्यांनी इन्स्टॉलमेंटमध्ये जमा करायचे आहेत. 500-500 3 वेळा म्हणा किंवा 4 वेळा, मिनिमम 3 इन्स्टॉलमेंट तरी पाहिजे. ठीक आहे, आणि त्यांनी इथे अर्ज करून सगळं ते इन्स्टॉलमेंट भरले ते सादर करायचं, बँक बॅलन्स आणि ते. तर केंद्र हिस्सा 50% म्हणजे 1,500 रुपये, आणि राज्य हिस्सा 50% म्हणजे 1,500 रुपये, असे दोघां केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा असं मिळून आपण 3,000 रुपये त्यांच्या खाती जमा करतो. तर एकूण असे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला ते राहतात. तर ही स्कीम फक्त मॉन्सून फिशिंग बॅन पिरियडसाठी आहे. आणि BPL ते पण बिलो पॉवर्टी लाईनचे जे फिशरमॅन आहेत त्यांच्यासाठी ती स्कीम आहे. बरोबर. म्हणजे त्यांना 2 महिन्याचे 4,500 रुपये त्यांना मिळून जातात. म्हणजे 1,500 त्यांनी भरायचे बेनिफिशरी शेअर, अदर देन बेनिफिशरी शेअर आम्ही 1,500 असे 3,000 आम्ही देणार, 1,500 ते भरणार, असे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला राहणार. ओके, अच्छा. म्हणजे तो त्या 2 महिन्यांमध्ये प्रत्येक जो कोणी BPL धारक असेल तो अप्लाय करू शकतो. निश्चितच. एकूणच आपण बघितलं मच्छीमार की जो आपल्या जीवावरती उदार होऊन दररोज मासेमारीसाठी समुद्रामध्ये जात असतो, आणि मासे पकडून आणणं ते बाजारामध्ये देणं या व्यतिरिक्त देखील मच्छीमारांचं स्वतःचं असं जीवन असते. या जीवनाला कशा पद्धतीने शेप द्यायचा याचा थोडासा प्रयत्न निश्चितच या विभागाकडून केला जातो. आत्ता कुवेसकर साहेबांनी सांगितलं तसं की त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती किंवा त्यांच्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी जर काही पर्सेंटेज अधिक पाहिजे असतील तर मिळणारं सर्टिफिकेट, किंवा त्या मच्छीमारांना एखादी अपघात जर झाला तर त्यांना मिळणारं एक कम्फर्ट किंवा एक कॉम्पन्सेशन काही निधी असेल तो, अशा पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचं जे काही रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे की ज्याचं सर्टिफिकेट मिळालं तर पुढे कुठल्याही गोष्टींचा जर त्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्या सर्टिफिकेटची आवश्यकता भासणार आहे ते म्हणा. अशा अनेक गोष्टी होत असतात. फक्त याचा लाभ सगळ्या मच्छीमारांनी घेणं खरंच आवश्यक असते. त्यामुळे निश्चितच या विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ
जर मच्छीमारांनी घेतला तर त्यांना त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आणि पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांना पुढे सक्सेसफुली एज्युकेशनमध्ये जाण्यासाठी त्याचा निश्चितपणे प्रयत्न होऊ शकेल किंवा त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल अशी आपण आशा करूया. कोळीस्कर साहेब, तुम्ही आज आपल्या विभागासंदर्भात थोडक्यात पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे संपूर्ण कोकणसाद लाईव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे आभार मानते. आणि त्याचबरोबर असेच कॅम्प वगैरे आयोजित करून, कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 तालुके हे मच्छीमारांशी म्हणजे मच्छीमार बहुल तालुके आहेत, त्यांना अशा पद्धतीची माहिती जर दिली तर निश्चितच ते वेळोवेळी अपडेट होतील आणि त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या हक्काच्या गोष्टींचा लाभ मिळू शकेल. धन्यवाद. धन्यवाद.